अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक. विमानाचा कंट्रोल हवेतच चुकल्याचं सीसीटीव्हीतनं समोर. अजित पवारांकडील खात्यांसंदर्भात राष्ट्रवादी पक्ष उद्या फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता. राष्ट्रवादीलाच खाती मिळावी अशी मागणी असण्याचा अंदाज. दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची जबाबदारी होती. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू. तर उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर. प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांना मंत्रिपद द्यावं, कार्यकर्त्यांचीही हीच भूमिका असल्याचं म्हणत नरहरी झिरवळ यांची मागणी. तर दोन्ही राष्ट्रवादींनी वेगळं राहून चालणार नाही असंही वक्तव्य. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा करा. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुले यांचं सुनील तटकरेंना पत्र. तर तातडीनं बैठक बोलावून ठराव मंजूर करण्याचीही मागणी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी ही बैठक बोलावण्याची शक्यता. प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात येणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून सुनेत्रा पवारांची भेट. जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख सुनेत्रा पवारांना भेटले. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं काय होणार याकडे आता लक्ष. अजित पवार पंचत्वात विलीन. तर विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा आक्रोश. अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंसह नेत्यांकडून अजित पवारांना आदरांजली. तर दादांना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला. कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही मात्र वेळ चुकवली. निष्ठुर नियतीपुढे आपलं काही चालत नाही. अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांकडून लेखातून व्यक्त. भाजपनं अजितदादांवर केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घ्यावेत. हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल. संजय राऊतांचं ट्विट. अजित पवारांच्या विमान अपघाताचा AAIB कडून तपास सुरू. तर फडणवीसांच्या पत्रावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची माहिती. फॉरेन्सिक टीमकडून विमानाचा ब्लॅक बॉक्सही ताब्यात. पुण्यावरून नागपूरला जात असलेल्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना शिवीगाळ. धमकी देणाऱ्यांमध्ये काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरे यांच्यासह 10 ते 15 जणांचा समावेश. तर 1 जण ताब्यात. 6 जणांविरोधात गुन्हे दाखल. रायगडच्या म्हसळामध्ये शिंदेंचे शिवसेनेचे 7 नगरसेवक अपात्र. राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश करून पक्षादेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका. दरम्यान गोगावलेंनी घोडेबाजार केल्याची तटकरेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल. 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार. अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा. भाकप आणि किसान महासभेचं आंदोलन स्थगित. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय. 3 महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मिळालं. UGCच्या नव्या नियमांवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती. नव्या नियमांमध्ये भाषेची अस्पष्टता. 2012 मधील नियम लागू राहणार. 19 मार्चपर्यंत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं. सोन्याची 2 लाखांकडे वाटचाल. सोनं 13,000 तर चांदी 22,000 महागली. जीएसटीसह सोनं 1,82,000 तर चांदी 4,01,700 रुपयांवर. कोलंबियामध्ये लँडिंग होण्याआधीच विमान क्रॅश. अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. अमेरिका आणि इराणमध्ये महायुद्धाचे संकेत. 3 विनाशकारी जहाजं तैनात करत ट्रम्प यांची इराणला भीषण हल्ल्याची धमकी. हल्ला झाल्यास अमेरिकेला सुद्धा परिणाम भोगावे लागतील, इराणचं उत्तर. अमेरिकेकडून व्हेनेझुएलाच्या माजी अध्यक्षांच्या अटकेचं समर्थन. तर मादुरो यांची अटक ऍक्ट ऑफ वॉर नाही. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं स्पष्टीकरण.